नमस्कार मित्रांनो, विन दोघातीलही तुटेना या मालिकेच्या आजच्या भागामध्ये अगदी मनपूर्वक मी तुमचं स्वागत करते। आजच्या भागामध्ये आता अंशुमन म्हणतो की आमच्या दोघांच्या मर्जीने हे सर्व झाले, मग मी एकटा गुन्हेगार कसा असू शकतो। त्यावरती स्वानंदी म्हणते की हो, हे मात्र तू बरोबर बोललास, कारण तू गुन्हेगार असू शकत नाही। तू घेतोस का जबाबदारी तिची आणि तिच्या बाळाची। तेव्हा हे ऐकल्यानंतर अंशुमनला फार मोठा धक्का बसतो। हे बघ, हे सगळं तिच्या इच्छेने झालं आणि तू काही तिच्यापेक्षा मोठा नाही, ती तर लहानच आहे। हे जे काही घडलं तर त्यातमध्ये कर्तृत्व तर तूच गाजवलेलं आहे, मग तरी सुद्धा हे बघ, ती मुलगी लहान आहे हे तरी तुला कळायला हवं होतं, आणि तरी सुद्धा मात्र तू आता तिच्याबरोबर मज्जा घेत होता, तिच्या प्रेमाचा तू मात्र आता फायदा घेत होता। आणि हे बघ, अशा वेळीच मात्र तुझी अक्कल कुठे गेली होती। आणि हे बघ, अशा जे काही संबंध ठेवताना मात्र मूल होऊ नये यासाठी मात्र मुलांकडून काहीतरी प्रिकॉशन घेतली जाते, मग तेव्हा ती तुला घेऊशी का वाटली नाही। तुझं डोकं ठिकाण्यावर नव्हतंस का। बरं ठीक आहे, तिने मात्र तुला इन्व्हाइट केलं आणि तू तिच्याकडे गेलास। त्या बिचारीने मात्र हे सगळं काही प्लॅनिंग वगैरे केला आणि तू एकटा मात्र तिला बळी पडलास। पण जे काही घडत होतं त्याची अक्कल तर तुला होतीच। हे बघ, तिच्या पोटामध्ये मात्र आता तुझं मूल वाढत आहे, याचा तू विचार केलास का। अंशुमन म्हणतो की हो, कारण या सगळ्यामध्ये नुकसान तर माझं होणार आहे। तेव्हा स्वानंदी खूपच भडकते। स्वानंदी म्हणते की अरे, लाज वाटते का तुला। पुरुष मात्र करून सवरून नाम निराळे होतात, परंतु बायकांना सर्व सहन करावं लागतं। आणि हे बघ, पुरुषांचं काही नुकसान होत नसतं। आणि हे बघ, आता मात्र तू एकदा म्हणतो की नुकसान माझं झालं आणि परत म्हणतो की नुकसान दोघांचं झालं। ते नक्की काय आहे ते सत्य ठरव, परंतु एक गोष्ट मात्र ह्या सगळ्यातून खरी आहे की तिच्या पोटामध्ये मात्र तुझं मूल वाढतं, त्यामुळे काही दिवसांनी मात्र हे सगळ्यांच्या लक्षात येणार आहे। त्यामुळे तुला मात्र तुझी जबाबदारी घ्यावी लागेल। शेवटी दोघांनी मिळून आता ते मूल वाढवा। तेव्हा लगेच आता समर म्हणतं की हो अंशुमन, हे सगळं व्यवस्थित आहे, स्वानंदीचं बोलणं मला पटतं। तर अंशुमन म्हणतो की हे बघ दादा, आमच्यामध्ये असं काही बोलणं झालेलंच नव्हतं। तेव्हा समर म्हणतो की हे बघ अंशु, चूक तर तुझ्याकडून झालेली आहे आणि ती सुधारण्याशिवाय तुझ्याकडे दुसरा कोणताही मार्ग नाही। तेव्हा अंशुमन म्हणतो की हे बघ दादा, मला विचार करायला वेळ हवा आहे आणि यासाठी मला चिंगीशी बोलावं लागेल, ते पण एकांतात। तेव्हा आता स्वानंदी म्हणते की वेळ हवा आहे याला, अरे गोष्टी करण्या अगोदर वेळ घ्यायचा असतो, हे लक्षात ठेव। हे बघ, आता मात्र तुझ्याकडे वेळ नाही। त्यावरती अंशुमन म्हणतो की हे बघ दादा, मी इतक्या घाईमध्ये निर्णय नाही घेऊ शकत, काही झालं तरी। समर म्हणतो की ठीक आहे। तेव्हा स्वानंदीला मात्र हे खटकतं। स्वानंदी म्हणते की राजवाडे हा काय बोलतो आणि तुम्ही काय बोलतात। राजवाडे, तुम्हाला कळतं की ह्या सगळ्यातून काय निष्पन्न होणार आहे। स्वानंदीला हे पटत नाही। तेव्हा समर म्हणतो की हे बघा स्वानंदी मॅडम, मी त्यांना फार वेळ नाही देणार, हे लक्षात घ्या। आणि हे बघ अंशुमन, मी मात्र 4 दिवस आता बाहेर सिंगापूरला कामासाठी जातोय। किती काही झालं तरी आता मी ते कॅन्सल करू शकत नाही, मला जावं तर लागेलच। 4-5 दिवसांनी परत येऊ शकतो, तोपर्यंत मात्र तुझा जो काही निर्णय असेल सगळा निर्णय झालेला असला पाहिजे। आणि एक गोष्ट मात्र लक्षात ठेवायची, चिंगीला मात्र कुठल्याही प्रकारचा त्रास व्हायला नकोय। तिच्या केसाला जरी धक्का लावला तरी सुद्धा मी तुला सोडणार नाही, याद राख। हे बघ, मला येईपर्यंत तुझा निर्णय झालेला असावा आणि जो काही निर्णय असेल तर तो मात्र आता तुला मान्य करावा लागेल स्वानंदी मॅडमचा, आणि जा तू आता। तेव्हा अंशुमन लगेच बाहेर निघून जातो। त्यानंतर इकडे रोहन आदिराला चक्कर आल्यामुळे पाणी वगैरे देतो। तेव्हा आदिरा म्हणते की अरे आता मी ठीक आहे, परंतु मगाशी मला असं गरगरल्यासारखं का होत असेल। रोहन म्हणतो की एकतर तुला आरामाची गरज आहे, बरं वाटत नाही अगोदर, मग आपण तिकडे थांबायलाच नको होतं, खरंच निघून यायला हवं होतं। तेव्हा आदिरा म्हणते की अरे ऑफकोर्स रोहन, आणि अरे हे बघ, तेथे माझ्या भावाचं लग्न सुरू होतं आणि आता लग्नामध्ये जे काही झालेलं आहे ते तर तुला सांगायलाच नको। रोहन म्हणतो की मी तुझ्यासाठी सूप बनवतो। तेव्हा आदिरा म्हणते की अरे मला मळमळल्यासारखं होतं। रोहन म्हणतो की मी काही ऐकून घेणार नाही, तुला सूप खावंच लागेल। हे बघ, तू जर मी बनवून आणलेलं सूप जर प्याली तर मात्र मी जे काही आता तुझं फेवरेट आईस्क्रीम आहे तर ते स्वतः घेऊन ये, लक्षात ठेव। आदिराला फारच आनंद होतो। तेवढ्यात तेथे मंदा येते। मंदा म्हणते की काय रे, तिला बरं वाटतं का। तर रोहन म्हणतो की हो आत्ता बरं वाटतं, मी तिच्यासाठी सूप बनवून घेऊन येतो। आणि आता रोहन बाहेर किचनमध्ये जातो। तेव्हा मंदा ही आता आदिराजवळ येते, काय म्हणते। तेव्हा आदिरा म्हणते की थोडंसं विटनेस आहे, बाकी काही नाही। तर मंदाला आता वेगळंच वाटतं। मंदा म्हणते की हे बघ, तुझ्या मते मला असं वाटतं की काही गोड बातमी वगैरे आहे का। तर आदिरा म्हणते की कसली गोड बातमी, कशाबद्दल बोलतात, प्रेग्नेंट आहे का, दिवस वगैरे गेलेले आहेत का। आदिराला हसू येतं। आदिरा म्हणते की आई काय बोलतात, असलं काही नाही। मंदा म्हणते की अगं किती दिवस झालेत, फॅमिली वाढायला नको का। त्यामध्ये आता लहान बाळाची पावलं ही दुडदुड अगदी रांगायला हवीत।
आणि हे बघ पाळणा हलायला हवा बाळा, त्यामुळे तुम्ही डॉक्टरांकडे जा आणि चेक वगैरे करून घ्या. तर आता लगेच अधिरा म्हणते की आई थँक्यू तुम्ही ॲडवाईस दिल्याबद्दल, परंतु हे बघा आई मला गरजच वाटत नाही हे सर्व करण्यासाठी. तेव्हा मंदा म्हणते की अगं तुला गरज नसेल वाटत, परंतु टोमणे मात्र मला खावे लागतात. आजूबाजूच्या बायकावर कसं बोलत असतात आणि विचारतात की काय ताई काही प्रॉब्लेम आहे की सुनेमध्ये, काही तुमच्या घरामध्ये अजूनपर्यंत पाळणा का हल्ला नसेल बरं, असे अनेक प्रश्न विचारतात. तेव्हा लगेच अधिराला फारच राग येतो. अधिरा म्हणते की काय बोलतास तुम्ही. त्यानंतर आता समर आणि सोनंदी रूम मध्ये असतात. तर समर विचारतो की काय झालं, तुम्ही माझ्यावर नाराज आहात का. अंशुमनला मी वेळ दिला म्हणून. त्यावरती स्वानंदी म्हणते की अहो नाराज नाही, परंतु तो बघा स्वतःची चूक कबूल करत नाही. म्हणजे पुढच्या 4 दिवसावर त्यांचं आणखीन काहीतरी खोटं नाटक सुरू होईल. तो काहीतरी तो आणखीनच खोटं नाटक करेल आणि खोटं नाटक करून मात्र त्यासाठीच त्याला वेळ हवा आहे. तेव्हा समर म्हणतो की हे बघा जरी आपण त्याला 4 दिवसाचा वेळ दिला तरी सुद्धा जे काही होईल तर ते मात्र माझी जबाबदारी असेल, कारण चिंगीला त्रास होईल असं मी काही होऊन देणार नाही. लक्षात ठेवा, चिंगीच्या भल्याचा आणि भविष्याचा विचार करून आपण योग्य तोच निर्णय घेऊयात, हा माझा शब्द तुम्हाला असेल. आणि हे बघा सोनंदी मॅडम, सोनंदी म्हणते की ठीक आहे आपण 4 दिवस थांबूयात, तुम्ही फक्त आणि फक्त तुमच्या कामाचा विचार करा. त्यानंतर अंशुमन चिंगीकडे येतो आणि आता रूममधून सगळ्या काही वस्तू वगैरे इकडे तिकडे फेकून देतो. तेव्हा चिंगी म्हणते की हे बघा अंश शांत व्हा, परंतु अंश तिच्यावर इतका ओरडतो की शटाप, तुला कळतं का तू काय केलेलं आहेस, म्हणून खूपच जोरात ओरडतो. मूर्ख कुठली, माझं लग्न मोडलंस आणि तुझ्यामुळे मात्र माझ्या दादाने मला मारलं, माझ्या इज्जतीचा तू कचरा केला. तेव्हा चिंगी रडतच म्हणते की हे बघा मला माफ करा. अंशुमन म्हणतो की तुला माफ करू, अगं तुझं तर तोंड फोडण्याची माझी इच्छा आहे. चिंगी म्हणते की मी दुसरं काय करू शकत होते, इथे मला दिवस गेलेत आणि तेथे तुम्ही लग्न करत होतात, मला जीव द्यायला लागला असता. तर अंशुमन तिला जोरात ओरडत म्हणतो की जीव द्यायचा होता ना, मग सगळाच प्रश्न एकदाचा संपून गेला असता. तेव्हा चिंगी विचारते की अहो साहेब तुम्ही असं कसं म्हणू शकता, तुमचं तर माझ्यावर प्रेम आहे. तेव्हा अंशुमन म्हणतो की प्रेमाबद्दल तू तर बोलूच नको, मी तुला किती वेळेस समजावलं, लग्न जरी झालं असतं तर मी तुला अंतर दिलं नसतं, आणि हे बघ नाही माझं लग्न जरी झालं असतं ना तर आपल्यामध्ये काही बदललं नसतं. चिंगी म्हणते की शी, मी तर एका लग्न झालेल्या माणसाबद्दल असा विचारच करू शकत नाही, मी तुमच्याबरोबर कसं राहू शकते. अंशुमन तिला रागाने म्हणतो की तू कोणत्या लेव्हलची मुलगी आहे मला माहिती आहे, आणि वहिनीला हाताला धरून तुम्हाला फायदा उठवशील असं वाटलं का तुला, आणि माझं लग्न मोडल्यामुळे तू जिंकली असं तुला वाटतं का. त्यावरती चिंगी रडत म्हणते की हे बघा येथे हारणं आणि जिंकणं असा कोणताही विषय नाही, इथे प्रश्न आपल्या बाळाचा आहे. तर अंशुमन तिला गप्प राहायला सांगतो. कोणतं बाळ आणि कसलं बाळ. तेव्हा चिंगी म्हणते की अहो तुम्ही असं काय बोलतात. चिंगी म्हणते की हे बघा जे झालं ते झालं, पण साहेब माझं अजून सुद्धा तुमच्यावर खूप प्रेम आहे. प्रेमाची भाषा तर तू करूच नको, कारण प्रेम जर केलं असतं तर असं माझ्याशी वागली नसती. तेव्हा चिंगी म्हणते की हो प्रेम तर तुम्ही सुद्धा माझ्यावर केलं होतं, मग तुम्ही नाही का मला अशी भाषा ही प्रेमाची दिली. तेव्हा आता अंशुमन म्हणतो की शेवटी आलीच मुद्द्यावर, मग बोल किती पैसे तुला हवे आहेत, 10 लाख 20 लाख बोल लवकर. तेव्हा आता चिंगी म्हणते की मला आपल्या बाळासाठी तुमचं नाव हवं आहे, आपलं घर हवं आहे, मला तर माझ्यासाठी कधीच काही हवं नाही. ही अशी तशी मुलगी नाही, तुम्ही तर सतत माझ्या रूम मध्ये येत होता, मला गिफ्ट देत होता आणि माझ्यावर तुमचा किती जीव आहे हे तुम्ही मला सांगत होता. स्वानंदी मॅडम आहेत ना, ते मला नेहमी सांगत होत्या तुम्ही मला फसवता म्हणून, परंतु मी त्यांच्यावर विश्वास ठेवला नाही. पण आता मला खरं वाटतं, त्या जे काही म्हणतात ना ते खरं वाटतं. आपल्या बाळासाठी फक्त मला तुमचं नाव हवं आहे, मला दुसरं तुमचं काही नकोय. चिंगी रागाने बाहेर निघून जाते. अंशुमनला फार टेन्शन येतं. त्यानंतर आता इकडे मंदाच्या बोलण्याचा अधिराला फार राग येतो. अधिरा म्हणते की एक्सक्यूज मी, काय बोलतात तुम्ही. मंदा म्हणते की तुम्ही आजकालच्या मुली कसे आहात, तुम्हाला बाळाला जन्म घालण्याचं जड वाटतं, तुमच्या वेळेस मात्र 3-4 मुलं व्हायची आणि तुम्हाला फक्त 1 मुलं होणं जड होतं, किती हे तुमचे नखरे. अधिरा म्हणते की आई मला तुमचं हे काही ऐकून घ्यायचं नाही. आणि तेवढ्यात मात्र आता अधिरा म्हणते की आई तुम्ही असं कसं म्हणू शकतात की माझ्यामध्ये प्रॉब्लेम्स आहेत आणि रोहनमध्ये काही प्रॉब्लेम्स नाही म्हणून. मंदा म्हणते की मी कधी असं बोलले, रोहनमध्ये काय प्रॉब्लेम असू शकतो. आणि आता मंदा खूपच खोलवर जाते. तेव्हा अधिरा म्हणते की तुम्हाला आमच्या प्रायव्हसी जीवनामध्ये काय करायचं आहे, कशाला तुम्ही आता नाक खुपसता. तेव्हा आता मंदा म्हणते की तू आम्हाला नातवंडांचं तोंड बघून देणार आहे किंवा नाही. तेव्हा अधिरा खूपच चिडते. अधिरा म्हणते सारखं कोणत्या बिल्डिंग मधल्या बायकांचं नाव घेतात आणि काय म्हणतात त्या माझ्याबद्दल,
ज्या कोणी ह्या बायका आहेत ना त्यांना माझ्या समोर घेऊन या, मी त्यांच्याशी बोलते, मला काय बोलायचं आहे ते. मंदा आता डोक्याला हात लावते. आदिरा म्हणते की राहिला प्रश्न आमचा. आता मी तुम्हाला असं सांगते की रोहन आणि मला आत्ता मूल नकोय. तेव्हा मंदा म्हणते की हो, तू आम्हाला मात्र नातवंडासाठी तात्काळ ठेवणार आहे. तेव्हा आदिरा म्हणते की आई, अहो तुम्हाला कोणी अडवलेलं आहे. आणि हे बघा, तसंही मात्र आता आई होणं हे मला झेपेल की नाही हे मला माहिती नाही, त्यामुळे मी आता हा निर्णय घेऊ शकत नाही. तेव्हा आता मंदा म्हणते की हे बघ, घरामध्ये तर पाळणा हल्लाच पाहिजे. इतर लोकांनी सुद्धा आता बाळाला जन्म दिलेला आहे. एक बाळ झालं की सगळं काही सोपं होतं. तेव्हा आदिरा म्हणते की हे बघा आई, मी आणि रोहन यंग आहोत, त्यामुळे आम्हाला आमच्या करिअरवरती फोकस करायचा आहे. आदिरा मात्र आता बाळ होण्यासाठी नकार देत असते आणि मंदा तिला फोर्स करत असते. तेव्हा आता मंदा म्हणून जाते की तुझे संस्कार वाईट आहे. तेव्हा आदिरा म्हणते की हो का, माझे संस्कार वाईट आणि तुमचे संस्कार कसे आहेत की मुलाचं लग्न कसं मोडायचं, सुनेचा पाय कसा फ्रॅक्चर करायचा आहे. आता हे असे संस्कार तुम्हाला त्या मुलावर करायचे आहेत का? एक गोष्ट मी तुम्हाला क्लिअर सांगते, जेव्हा माझं बाळ होईल त्यावरती माझे संस्कार फक्त माझे आणि माझेच असतील, दुसऱ्या कुणाचेही नाही. जेव्हा मी आता अगदी 100% त्याच्याकडे फोकस करील तेव्हाच मला बाळ होऊन द्यायचं आहे, स्वतः त्याला वेळ देऊ शकेल तेव्हाच. आता मात्र या विषयावर मला बोलायचं नाही, असे बोलून आता आदिरा बाहेर जाते. आता इकडे सकाळ होते. स्वानंदी देवघरात असते, देवपूजा वगैरे करत असते आणि आता ते देवाला म्हणते की परमेश्वरा, हे सगळं काय होऊन बसलं. राजवाडे मात्र आता 4 दिवस नाही, त्यामुळे देवा आता 4 दिवस तरी तू घराचं रक्षण कर रे देवा, आणि राजवाड्यांचा प्रवास मात्र सुखकर हो. आणि आता मात्र त्यांच्याशिवाय हे 4 दिवस खूपच या घरात राहण्यासाठी जड जाणार आहेत. आणि तेवढ्याच समर मात्र आता तयार होऊन बाहेर येतोय आणि स्वानंदी मात्र आता त्यांना आरती वगैरे देते. तो देवाला नमस्कार वगैरे करतो. तेव्हा समर स्वानंदीला म्हणतो की तुम्ही रात्रभर झोपलेला नाहीत, इतका विचार करू नका, तुम्हाला सांगितलेलं आहे की मी येईपर्यंत थांबा, सगळं काही नीट होईल. त्यावरती स्वानंदी म्हणते की हे बघा, तुम्ही मात्र काल जागेच होतात, तुमची सुद्धा झोप झालेली नाही. तेव्हा आता समर म्हणतो की हे बघा, मी फ्लाईट मध्ये झोपेल, तुम्ही काही काळजी करू नका, स्वतःला मात्र तुम्ही त्रास करून घेऊ नका, मी आल्यानंतर सगळं काही गुंता व्यवस्थित सोडून घेऊया. आनंदी म्हणते की तुम्ही 4 दिवस जाणार आहात, मग तुम्ही गुरुवारी रात्री येताल की शुक्रवारी सकाळी. त्यावरती मात्र समर म्हणतो की हे बघा, फ्लाईटची वेळ झाल्यानंतर मी तुम्हाला सांगेल. आनंदी म्हणते की फोन करा, तर समर म्हणतो की तुम्ही सुद्धा करा. आनंदी म्हणते की हे बघा, तुमचं सगळं काही लक्षात इथे हे घडल्यामुळे इकडेच राहील, परंतु तुम्ही काही टेन्शन घेऊ नका, मी सगळं काही आहे ना, मी सगळं हँडल करेल, फक्त तुम्ही कामाकडे लक्ष द्या. समर म्हणतो की हे बघा, तुमच्या डोक्यात जे विचार आहे तर शांतपणे काम करा, स्वतःला दुखापत वगैरे करून घेऊ नका. स्वानंदी हो हो करत असते. स्वानंदी समरला म्हणते की हे बघा, काहीतरी वेड्यासारखं तिकडे खाऊ नका, जागरण वगैरे जास्त करू नका, स्वतःची काळजी घ्या, पाणी वगैरे भरपूर प्या. तेव्हा समर म्हणतो की मी काळजी घेईल, पण तुम्ही तुमची काळजी घ्या. हे बघा, जे काही घडले तर लगेच त्या क्षणी मला फोन करा, मी कामात असेल याचा विचार करू नका. आणि स्वानंदी म्हणते की हो, हॅपी जर्नी, उतरले मला कळवा, फोन करा, माझी काळजी घेईल. समर म्हणतो की कळवतो. आणि स्वानंदीला मात्र आता समरशिवाय काही करमत नसतं. समर आता निघून जातो. त्यानंतर इकडे अंशुमन मात्र आता रूम मध्ये मस्त आता अगदी राग आपला व्यक्त करत असतो. सगळा काही राग मात्र त्या पंचिंग बॅगवरती काढत असतो. ती स्वानंदीचा फोटो घेऊन मात्र आता तो फोटो फाडतो आणि लग्नातील सगळे क्षण त्याला आठवतात. आणि तेव्हा मात्र तो आता इतका राग व्यक्त करत असतो की तू हसल्यानंतर सुद्धा मला त्रास होतोय. फोटो फाडून टाकतो. तू अजिबात थांबायचं नाही, हसायचं नाही. आता तुझं हे हसणं मी कसं थांबू याचा मात्र तो विचार करतोय. तेवढ्यात त्याच्या डोक्यामध्ये एक प्लॅन येतो. तो हसतो आणि लगेच लायटर घेऊन आता स्वानंदीचा फोटो मात्र तो जाळतोय. तेवढ्यात तेथे मलिका येते. मलिका आता ही सर्व बघते आणि घाईने पाण्याचा ग्लास घेऊन मात्र आता त्या जळालेल्या फोटोवर टाकते. तेव्हा अंशुमनला खूप राग येतो. अंशुमन इतका मॉमवर भडकतो. काय केलंस तू? अगं, ही आग का विझवलीस तू? येथे माझ्या मनामध्ये आग लागली त्याचं काय? आतल्या आत मी जळतोय, ती कोण विझवणार? तेव्हा मलिका त्याला म्हणते, तुझ्या ह्या अगदी वृत्तीमुळे घराला आग लागली असते. तेव्हा अंशुमन म्हणतो की लागून दे, लागून द्यायची होती ना. अगं, मला किती त्रास होतो हो, दिसतो का तुला? तेव्हा आता मलिका म्हणते की त्रास का? मला इतकी वर्ष किती त्रास झाला हे तुला माहिती आहे का? एखाद्याला जेव्हा दुय्यम वागणूक मिळते तेव्हा तो त्रास काय असतो हे मला विचार. जेव्हा या खानदानामध्ये सुनेचा मान मिळत नसतो तेव्हा तो त्रास काय असतो हा मला विचार. जेव्हा आपले खानदानी दागिने मात्र मोठ्या सुनेला जातात तो त्रास काय असतो हे मला विचार. आता अंशुमन म्हणतो की आपण हे सगळं काही पेटून देऊयात, सगळे जळून जातील आणि मग सगळं काही आपलं होईल. तेव्हा मलिका म्हणते की अरे तू काय करतोस? अंशुमन तिला म्हणतो की तू घाबरतेस, मग तू काहीच करू
करू नको, मी अख्खं घर जाळून टाकतो, तू टेन्शन घेऊ नको, सगळे काही जळून खाक होतील, मी करतो हे सर्व. मलिका म्हणते की हे बघ, हे सगळं जळून नाही जाणार, जण पळून जातील आणि तू एकटा जेलमध्ये सडत राहशील. आणि रागाने मात्र ते पाणी ती त्याच्या चेहऱ्यावर मारते आणि म्हणते की अंशू जागा हो, आणि हा दिवस बघण्यासाठी मी तुला जन्म दिलेला नव्हता, हे लक्षात घे. त्यानंतर इकडे चिंगी मात्र आता रूम मध्ये अंशुवनचा विचार करत आहे. अंशुवन सर, तुम्ही तर मला प्रेम करता असं म्हणायला होतात, मग आता मात्र तुम्ही माझ्याशी असं का वागतात? आपल्या बाळासाठी सुद्धा तुमचं मन वितळत नाही का? आणि तेवढ्यात स्वानंदी तिच्यासाठी चहा घेऊन येते. ती खाली बसलेली असते, तिच्या हाताला धरून तिला वर बसवते आणि तिच्या डोळ्यातील पाणी वगैरे पुसून तिला चहा घ्यायला देते. हे बघ चिंगी, आता रडू नकोस, किती वेळ अशी रडणार आहेस बरं, बास कर. तेव्हा चिंगी म्हणते की वहिनी रडू नको तर काय करू, मी मात्र किती मोठी चूक करून बसले आणि मी त्या अंशुमनच्या प्रेमामध्ये वेडी झाले होते आणि तुम्ही इतक्या चांगल्या मनाशी असताना सुद्धा मी तुमच्याशी खोटं बोलत राहिले. हे बघा वहिनी, तुम्ही खरंच मला माफ करायला हवं होतं, माफ करा. म्हणून ती सोनंदीचे पाय धरायला जाते. तेव्हा सोनंदी म्हणते की नाही, पाय नाही धरायचे. चिंगी म्हणते की वहिनी, मला माझी चूक सुद्धा समजली, परंतु आता खूप उशीर झालेला आहे, हो की नाही? तेव्हा सोनंदी म्हणते की हे बघ बाळा, असं नाही, तू रडलीस म्हणून गुंता सुटणार असं नाही. चिंगी म्हणते की वहिनी, त्या दिवशी तुम्ही मला थांबवायला नको होतं, एकदा की मी मेले असते सगळा गुंता आपोआप सुटला असता. त्यावरती सोनंदी म्हणते की हे बघ, मी तुला परत एकदा सांगते की चिंगी, असं बोलायचं नाही, जीव देणं हे कोणत्याही गोष्टीवरचा उपाय नसतो. त्यावरती चिंगी म्हणते की हो वहिनी, आता तर मला जगावं तर लागेल या बाळासाठी. सोनंदी म्हणते की हो, आणि स्वतःसाठी सुद्धा. अगं तुला असं वाटतं की तुझं आयुष्य संपून गेलेलं आहे, पण बाळ अगं असं नसतं. हे बघ, आता मात्र तू विचार करू नकोस, तुझं आयुष्य आहे तर ते आपण नव्याने पुन्हा घडूयात आणि त्यामुळे सगळं काही छान होईल. त्यावरती चिंगी म्हणते की वहिनी, माझ्या भविष्याचं सोडावं, मला माझी चिंता नाही, पण ह्या बाळाच्या भविष्याची मला आता चिंता आहे. याला कसं वाढवू, हा कसा मोठा होईल आणि लोक तर माझ्या बरोबर माझ्या बाळाला सुद्धा नाव ठेवतील. तेव्हा सोनंदी म्हणते की हे बघ, आपण लोकांसाठी नाही जगत, आपण स्वतःसाठी जगतो आणि आपल्या माणसांसाठी जगतो, त्यामुळे लोकांचा विचार करून आपण स्वतःला कशाला त्रास करून घ्यायचा बरं. त्यानंतर इकडे मलिका अंशुमनला म्हणते, अरे तुला वागताना विचार करायला होता आपल्या टेटसचा, अरे एक ती मोलकरीण तुला मिळाली की हे सर्व करण्यासाठी, आणि ती म्हातारी फक्त मला चान्स शोधून असते प्रत्येक गोष्ट बोलण्याचा. आणि मागच्या वेळेस मात्र तुला आठवत असेल त्या श्वेताची तू छेड काढली होती, तर समरने काय केलं होतं, तुझं ऑफिस मधील जाणं येणं बंद केलं. आता ह्या मोलकरणी बरोबर, आणि शी मला बोलताना सुद्धा लाज वाटते, पण आता समर काय करेल याचा विचार केलास का? तेव्हा अंशुमन जोरात ओरडतो, मी घाबरत नाही. समर दादाला काय करेल, तो फासावर चढवेल का? मलिका म्हणते की तुला आठवते का, तो काही आता लीगल ऍक्शन घेईल अशी धमकी तुला देऊन गेलेला आहे. तेव्हा अंशुमन म्हणतो की मॉम प्लीज, हे सगळं काही बोलण्यापुरतं असतं, त्याला ऍक्शन घ्यायची असती तर त्याने कधीच घेतली असती. तेव्हा आता मलिका म्हणते की अरे ऍक्शन कोणासाठी घेणार आहे, तर त्या 1.5 दमडीच्या मोलकरणीसाठी. मलिका म्हणते की अरे 4 चौघामध्ये हे प्रकरण अगदी पोहोचलेलं आहे, सगळ्यांमध्ये आपले वाभाडे निघाले आहे इज्जतीचे. घरात असता तर आपण हे प्रकरण दाबून टाकलं असतं. त्या सोनंदीला मात्र आता खूप आनंद होत असेल. समर सुद्धा फक्त तिच्याच बाजूने बोलत असतो. आणि मला वाटलं होतं की समर हे लग्न मोडून देणार नाही, तो तिला थांबवेल, पण एका शब्दाने मात्र समर तिला काही बोलला नाही. तू त्या समरकडून काहीतरी शिक, अरे तो विचार करून सगळं काही करत असतो आणि येथे तू जे काही बुद्ध करतो त्याची फळं मात्र आम्हाला भोगावी लागते. किंवा अंशुमन रागाने म्हणतो की मॉम, तू किती वेळेस मला तेच ऐकवणार आहेस? मलिका म्हणते की किती अगदी जीव तोडून तुला ते स्थळ आणलं होतं, करोडोच्या स्वप्नावर तू मात्र त्या मोलकरणीमुळे धूळ फिरवलीस. आणि हे बघ, आता मात्र त्या चिंगीचं काय करायचं आहे याचा थोडासा विचार कर. करायला मात्र तो असतो आणि निस्तारायला शेवटी मला लावतो. रागाने मलिका आता बाहेर निघून जाते. त्यानंतर चिंगी रडतच सोनंदीला म्हणते की वहिनी, बाळ होणार आहे ही आनंदाची गोष्ट असते, परंतु मला खरंच खूप अपराधी वाटतं, कारण मी आई होण्याच्या लायकीचीच नाही. तेव्हा सोनंदी म्हणते की हे बघ, तू असले विचार मनामध्ये आणू नकोस, तू सगळं काही भाबडेपणाने केलेलं आहे. हे बघ एक गोष्ट, कुठल्याच बाळासाठी त्याची आई कधी अपराधी नसते. आणि हे बघ, आता ह्या म्हणजे सिच्युएशन मध्ये तू एकटी नाही, मी तुझ्या बरोबर आहे असं समज. जग जरी इकडचं तिकडं झालं तरी सुद्धा मी आणि राजवाडी तुझ्या बरोबर असू. आणि हे बघ, तू घाबरू नकोस, एकदा फक्त राजवाड्यांना परत येऊन दे, ते सगळं काही नीट करून टाकते, नको टेन्शन घेऊ, डोळे पोच बरं. तेव्हा चिंगीला आधार वाटतो, बाळाची काळजी घे, त्यासाठी तू मात्र खाण्यापिण्याकडे लक्ष दे. तेव्हा आता चिंगी खुश होते. तर मित्रांनो, शेवटी हा भाग येथे संपतो. पुढे नक्की काय होणार आहे हे बघायला विसरू नका. तोपर्यंत धन्यवाद.